नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी बुक्स रीडिंग या आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपण रीड करणार आहोत पांडुरंग सदाशिव साने लिखित मुलांसाठी फुले या पुस्तकातील प्रकरण 3 आई व तिची मुले. ती एक गरीब विधवा होती. मुलाने काम करी व 4 कच्च्या बच्चांचे पालनपोषण करी. एका लहानशा झोपडीत ती राहत असे. ती सदैव समाधानी असे. सकाळपासून सायंकाळपर्यंत एका क्षणाचाही विसावा तिला मिळत नसे. त्या दिवशी कोणता तरी सण आला होता. घरोघर आनंद होता. प्रत्येकाच्या घरी आज कोणते ना कोणते तरी पक्वान्न करण्यात येत होते. रामाच्या घरी त्याच्या आईबापाने श्रीखंडासाठी चक्का आणला होता. मधुकरला बासुंदी आवडे म्हणून त्याच्या आईने कडे दूध आटत ठेवले होते. गोविंदाच्या घरी पुरणपोळी होती. परंतु आमच्या त्या गरीब मोलकरणीच्या झोपडीत काय करण्यात येणार होते? त्या मोलकरणीने मोठ्या मिनतवारीने 2 पैसे शिल्लक ठेवले होते. ती आज पुरणपोळी करणार होती. तिने एका परळात कणिक ठेवली होती. परंतु बाजारातून गूळ आणावयाचा होता. दुकानदार लहान मुलांना फसवतात म्हणून ती गूळ आणण्यासाठी जाण्यास निघाली. ती आपल्या मुलांना म्हणाली, येथे या परळात कणिक आहे. मी ह्या घडवंचीवर ती ठेवून जाते. तुम्ही घरातच असा हो. दार उघडे टाकून बाहेर नका जाऊ. कोंबडी कुत्री घरात शिरतील. मी लवकरच येते गूळ घेऊन. आज तुम्हाला गोड हवं ना? आज तुम्हाला पुरणाची पोळी करणार आहे. पुरणाची पोळी? ओ हो, मज्जाच, अशी ती मुले आनंदाने टाळ्या वाजवून म्हणाली. त्यांची आई घराबाहेर गेली व मुले घरात बसली. इतक्यात त्यांच्या बोळातील मुले बाहेर आली व ती त्यांना हाका मारू लागली. अरे, आज सणाचा दिवस, असे घरात काय रे बसतात चूल कोंबड्यांसारखे? चला बाहेर खेळायला. बाहेरची मुले हिणवू लागली, आग्रह करू लागली. शेवटी घरातील मुले बाहेर आली. आईने सांगितलेले ती विसरून गेली. मुलेच ती. खेळापुढे त्यांना कसली आठवण कसले काय. इतर मुलांबरोबर ती खेळावयास निघून गेली. झोपडीचे दार नीट लावून घेण्यास ती विसरली. ही पहा एक कोंबडी, कशी दिसते पोक्त व प्रेमळ. ती पहा तिची पिले तिच्याभोवती नाचत आहेत. आज सणावाराचा दिवस. आपल्या पिलांना काय द्यावे याची जणू तिला चिंता होती. रोज उकिरडे उकडून ती पिलांना खायला देत असे. परंतु आजच्या दिवशी नको ते उकिरडे व तेथील किडे, असे तिला वाटले. ती पिलांना घेऊन हिंडत त्या गरीब बाईच्या झोपडीजवळ आली. दार उघडेच होते. जणू तिचे स्वागत करण्यासाठीच ते उघडलेले होते. कोंबडी पिले घेऊन आत गेली. कोंबडी शोध करू लागली. तिथे एका घडवंचीवर तिला परळ दिसला. तिने घडवंचीवर उडी मारली. आपल्या चोचीने तिने कणिक खाली फेकण्यास सुरुवात केली. पिले मटामटा खाऊ लागली. कोंबडीसुद्धा फराळ करू लागली. परळातील सारी कणिक तिने फिचकारून टाकली. मायलेकरे स्वस्तपणे सणावारांचे जेवण जेवत होती. ती गरीब आई बाजारातून गूळ घेऊन झोपडीत शिरली. ती कोंबडी एकदम घाबरली. पाक पाक करू लागली. तिच्या त्या ओढण्याच्या धांदलीत तो परळ पडला व फुटला. होती नव्हती कणिक सारी उपडी झाली. ती केरात मिसळली. कोंबडी व तिची पिले पसार झाली. ती गरीब माता खिन्नपणे तेथे उभी राहिली. तिला मुलांचा राग आला. कोंबडीच्या पिलांनी तेथे सारी घाण केली होती. ती कणिक घेण्यासारखी नव्हती. बाजूची थोडी थोडी तिने गोळा केली, परंतु ती कितीशी पुरणार? माता कणिक गोळा करीत आहे तो मुले धावतच आली. तेथील तो प्रकार पाहून ती अगदी ओशाळली. आता काय खाल? आज म्हटले पुरणपोळी करीन, परंतु नाही तुमच्या नशिबी. तरी सांगितले होते की घरातून जाऊ नका म्हणून. क्षणभर तुमचा पाय घरात टिकत नाही. सतवायला व छळायला आली आहेत कार्टी जन्माला. जरा म्हणून ऐकत नाहीत. ती माता मुलांना रागे भरू लागली. ती मुले रडू लागली. त्यांचा आनंद पार मावळला. त्यांचा आधार म्हणजे आई. ती आईच रागे भरू लागली. आता कोणाकडे त्यांनी जावे? कोणाकडे बघावे? ती मुसमुसत तेथे अपराध्याप्रमाणे उभी राहिली. आईचे गोड शब्द ऐकण्यासाठी ती भुकेलेली होती. पोटातील दुसरी भूक निघून गेली, परंतु आईच्या प्रेमाची भूक फार लागली होती. शेवटी त्या आईला मुलांचा कळवळा आला. सणावारी आपली मुले रडावीत असे कोणत्या आईला वाटेल? तिने त्या साऱ्यांना जवळ घेतले. त्यांचे ओले डोळे स्वतःच्या पदराने पुसले. सर्वांच्या तोंडांवरून, डोळ्यांवरून, पाठीवरून तिने प्रेमळ हात फिरवला. ती म्हणाली, उगी रडू नका हो. कोंबडीच्या पिलांचा सण झाला. त्यांना नको का चांगले खायला? तुमची आई तुम्हाला गोड देणार. कोंबडी तिच्या पिलांना देणार. घरात थोडे बाजरीचे पीठ आहे. त्यातही थोडीशी कणिक आहे. ती पण मिसळीन. गूळ घालून त्याचे गाकर करीन. तेलाशी खा कुस्करून. चांगले लागतात. आज सणाचा वासर, करू आपण गाकर, असे तिने गाणेच केले. एका क्षणात मुलांचे दुःख गेले. ती हसू खेळू लागली. आईने केलेली कविता त्यांनी आणखी वाढविली. आज सणाचा वासर,
करू आपण गाकर, रोजची आहे भाकर, खाऊ आज गाकर. खाती कोंबडीची पिले, खाती आईची मुले, करू कोंड्याचा मांडा, चला खेळ गोड मांडा. आईचे प्रेम पाहून मुले जणू कवीच झाली. चुलीजवळ त्यांची आई गाकर करीत होती. तिच्या अवतीभोवती मुले नाचत होती. तिने त्यांची पाने मांडली. कडत कडत गाकर त्यांना तिने वाढले. मुले आनंदाने खाऊ लागली. मुलांचा आनंद पाहून त्या मातेचे हृदय भरून आले.